आजोबा, हे करोडोचे व्यवहार आणि तुमचे गगनचुंबी काचेचे महाल मला माझ्या मित्राच्या बांगड्याच्या दुकानाच्या दारात मिळणाऱ्या शांततेचा एक थेंबही देऊ शकत नाहीत. तुमच्या रिकाम्या पदाबद्दल अभिनंदन, पण माझं माझ्या मित्रावर प्रेम आहे आणि मी त्याला नक्की भेटायला जाईन. कमल विलाच्या आलिशान दिवाणखान्यात, जिथे सेठ ईश्वरचंद कमल रागाने आपली काठी जमिनीवर आपटत होते, तिथे आदित्य कमलच्या भारदस्त आवाजाने एकच गोंधळ उडाला होता. आदित्य, तुझं डोकं फिरलंय. शहरातील सर्वात मोठ्या उद्योगपतीचा मुलगा सदर मार्केटमधील एका साध्या बांगड्या विकणाऱ्याच्या दुकानाच्या काउंटरवर उभा राहणार. हा आमच्या घराण्याचा अपमान आहे आणि हे प्रतिष्ठेच्या विरोधात आहे. आजोबा, आदर हा माणसाच्या हृदयात आणि त्याच्या वागणुकीत असतो, त्याच्या बँक बॅलन्समध्ये किंवा मोठ्या गाड्यांमध्ये नाही. आम्ही विद्यापीठात असताना जयदीपने माझ्या सर्वात कठीण काळात मला साथ दिली आणि आज जर मी त्याच्या दुकानात जाऊन त्याला भेटलो तर कमल साम्राज्याची भिंती कोसळणार नाहीत. आदित्यने आपल्या गाडीच्या चाव्या उचलल्या आणि आई निर्मला देवी आणि वडील कमल साहेब यांच्याकडे न पाहताच बाहेर चालू लागला. आदित्य कमल, जे करतोय ते बरोबर नाही. तू तुझ्या मुलाला आवर घाल, नाही तर तो एक दिवस खरंच आपली बदनामी करेल. आदित्य, तू एका उद्योगपतीचा मुलगा आहेस. तू तुझ्या वागणुकीत सावधगिरी बाळगली पाहिजेस. आपण आता जरा गंभीर व्हायला हवं. तू त्याला कॉफीसाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून भेटू शकतोस, पण असं बाजारात फिरणं बंद कर. कमल साहेबांनी हळुवारपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण आदित्य मागे वळून गोड हसून म्हणाला, बाबा, प्रेम आणि मैत्री पंचतारांकित हॉटेलवर अवलंबून नसते. मी निघतोय आणि परत येईल तेव्हा तुम्हा सर्वांसाठी फास्ट फूड घेऊन येईल. दरम्यान मार्केट टाऊनमधील भव्य वाड्यासारख्या घरात जोरदार वाद सुरू होता, ज्यात नंदिनी आपल्या काकांसमोर ठामपणे उभी होती. काका, जर तुम्ही तुमच्या रक्तावर आणि तुम्ही दिलेल्या संस्कारांवर विश्वास ठेवत असाल तर घराच्या चार भिंतींमध्ये मानसन्मान गुदमरून मरण्यापासून सुरक्षित नाही. म्हणून सणासुदीच्या रात्रींपूर्वीचा हा बाजार आपल्याला काही नुकसान पोचवू शकत नाही. मला आणि सारिकाला आमच्या ड्रेसवर घालण्यासाठी मॅचिंग बांगड्या घ्यायच्या आहेत आणि आम्ही आजोबांकडून परवानगी घेतली आहे. काका, करमचंद यांचा रागाने लाल झालेला चेहरा न पाहता नंदिनी अगदी स्पष्ट आणि धैर्याने बोलली, नंदिनी, तुझी जीभ खूपच लांब झाली आहे. मी तुझे वडील सुमित यांना सांगेन की त्यांनी त्याच्या स्पष्ट व्यक्त्या मुलीला आवर घालावा. आमच्या घराच्या मुली रात्री अशा बाजारात फिरत नाहीत. तुला जे काही लागेल ते नोकर आणून देईन, पण तू घराबाहेर पाऊलही टाकणार नाहीस. काकांनी कठोर आवाजात आपला निर्णय सांगितला आणि सुलोचना पटकन पुढे आली. तिने नंदिनीचा हात पकडला आणि तिला मागे केले. दादा, रागवू नका. ड्रायव्हर त्यांच्यासोबत जात आहे आणि बाबांनी स्वतः त्यांना परवानगी दिली आहे. या दोन मुली फक्त बांगड्या घेऊन सदर मार्केटमधून लगेच परत येतील. सुलोचनाने ताऊजींचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आजोबा दयाशंकर आपल्या खोलीतून बाहेर आले. त्यांनी ताऊजींकडे रागाने पाहिले आणि जड आवाजात म्हणाले, करमचंद, मी माझ्या मुलीला परवानगी दिली असताना तू विनाकारण घराची शांतता का भंग करत आहेस? तुझ्या मुलाचे विमान उद्या येत आहे. त्याच्या स्वागताच्या तयारीत लक्ष केंद्रित कर आणि या मुलींना जाऊ दे. नंदिनीने विजयाचे हास्य चेहऱ्यावर आणत सारिकाचा हात घट्ट धरला आणि वेगाने मुख्य दाराकडे निघाली. दिल्लीच्या सदर मार्केटमध्ये पाऊलखुणा ठेवायला जागा नव्हती आणि सगळीकडे उत्साहाची लगबग शिगेला पोहोचली होती. आदित्यने मोठ्या मुश्किलीने गाडी पार्क केली आणि तो जयदीपच्या सुंदर बांगड्यांच्या दुकानापाशी पोहोचला आणि त्याला पाहून जयदीप आनंदाने हसू लागला. माझ्या मित्रा आदित्य, तू आज कमालच केली आहेस. तू किती श्रीमंत माणूस आहेस आणि माझ्या दुकानात आला आहेस. आदित्यला मिठी मारत जयदीप म्हणाला, अरे वेड्या, तुझा हा भावनिक मूर्खपणा थांबव. सांग, तुझं काम कसं चाललंय? दुकानात एवढी गर्दी असताना तू एकटा हे सगळं कसं सांभाळतोस? आदित्य हसत विचारले, अरे यार, ही केवळ देवाची कृपाच म्हणावी की काम खूप छान चाललंय. माझ्या हाताखालचे दोन्ही मुलं आज सुट्टीवर आहेत आणि मला आता मंदिरात प्रार्थना करायला जायचे आहे. असं कर, 10 मिनिटांसाठी माझ्या काउंटरची जबाबदारी घे. जर एखादा गिराईक आला तर त्याला फक्त बांगड्या दाखव. मी फक्त जाऊन नमस्कार करून येतोय. जयदीपने पटकन डोक्यावर रुमाल ठेवला आणि हातपाय धुवायला धावला. तर आदित्य हसत हसत काउंटर मागे त्याची जागा घेऊन उभा राहिला. तो तो तिथे उभा राहून जेमतेम 2 मिनिटे झाले असतील तेवढ्यात नंदिनी आणि सारिका दुकानात शिरल्या. या निळ्या सूटला मॅचिंग अशा बांगड्या मला हव्या आहेत. कृपया त्या पटकन दाखवा. आमच्याकडे खूप कमी वेळ आहे आणि आम्हाला लवकर परत जायचं आहे. नंदिनीच्या खणखणाट करणाऱ्या आणि किंचित दरारा दाखवणाऱ्या आवाजाने आदित्यने आश्चर्याने वर पाहिले. जणू काही संपूर्ण सदर मार्केटमधील सगळा गोंगाट अचानक थांबला होता. समोरच्या काउंटरच्या पलीकडे एक अत्यंत सुंदर मुलगी उभी होती. तिच्या मोठ्या काळ्या कोमल डोळ्यात अभिमान आणि निरागसतेचे एक विचित्र प्राणघातक मिश्रण प्रतिबिंबित होत होते.
हॅलो, तुम्ही बहिरे आहात का? मी तुम्हाला काही निळ्या बांगड्या दाखवायला सांगत आहे. आम्हाला घरी जायची घाई आहे आणि तुम्ही नुकतेच बघत बसला आहात. दुकानदार जराही न डगमगता आपल्याकडे बघत आहे हे लक्षात येताच नंदिनीने आवाज चढवला. आदित्यच्या देखण्या चेहऱ्यावर एक गोड, खोडकर हास्य उमटले. आपल्या गडद तपकिरी डोळ्यांनी नंदिनीकडे पाहत तो अत्यंत दरारायुक्त पण तरीही मृदू स्वरात म्हणाला, "मी अजिबात बहिरा नाही मॅडम, पण तुमच्या मंजूळ आवाजात अशी जादू आहे की सगळं काही ऐकूनही काहीच न ऐकू येता फक्त तुमच्याकडेच बघत राहावंसं वाटतं." आदित्यचे स्पष्ट आणि धाडसी उत्तर ऐकून नंदिनीला जणू पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटले. "तुझी माझ्याशी असं बोलण्याची हिंमतच कशी झाली? ग्राहकाशी कसं वागायचं याचे तुला काही संस्कार नाहीत का? जर तुला मला बांगड्या दाखवायच्या असतील तर दाखव, नाहीतर आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊन घेऊ." नंदिनी आपला राग आवरत म्हणाली, पण त्या देखण्या पुरुषाच्या जादुई नजरेखाली तिच्या स्वतःच्या हृदयाची धडधड वाढत होती. एकही शब्द न बोलता आदित्यने काचेच्या शोकेशमधून एक सुंदर चमकदार निळ्या रंगाच्या बांगड्यांचा सेट बाहेर काढला आणि नंदिनीसमोर काउंटरवर ठेवत म्हणाला, "तुझ्या निरागस चेहऱ्यावर राग अजिबात शोभत नाही आणि मी खात्री देतो की सदर मार्केटमध्ये तुला या रंगाच्या बांगड्या दुसरीकडे कुठेही मिळणार नाहीत. कारण या खास गोष्टी फक्त खास लोकांसाठीच बनवल्या जातात." नंदिनीने संकोचात त्या बांगड्यांकडे पाहिले. त्या इतक्या सुंदर होत्या की तिला नकार देताच आला नाही. तिने त्या उचलण्यासाठी हात पुढे केलाच होता तेवढ्यात आदित्यने लगेच आणि सहजपणे म्हटले, "आकाराचा थोडा प्रॉब्लेम असू शकतो आणि ही काच खूप नाजूक आहे. तुम्ही काही हरकत नसेल तर मी तुमच्या हातात घालून बघून तपासू शकतो का? म्हणजे नंतर तुमच्या नाजूक मनगटाला दुखापत होणार नाही आणि तुम्हाला दुसरी फेरी मारावी लागणार नाही." नंदिनीने त्या दुकानदाराकडे आश्चर्याने पाहिले, ज्याच्या शब्दांमध्ये एक विचित्र नशा आणि मोकळेपणा होता. तिला कठोरपणे नकार द्यायचा होता, पण आदित्यच्या जादुई डोळ्यांनी तिला पूर्णपणे संमोहित केले. तिने थरथरत आपला हात काउंटरवर ठेवला आणि पुढच्या क्षणी आदित्यच्या मजबूत, उबदार बोटांनी तिच्या मऊ, नाजूक मनगटाला वेढा घातला. आदित्यच्या बोटांचा उबदार स्पर्श तिच्या थंड त्वचेला होताच नंदिनीच्या अंगावर काटा आला आणि घाबरून तिने आपला हात मागे खेचण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यची पकड मऊ असूनही घट्ट होती आणि ते विचित्र वाटत होते. नंदिनीच्या खाली झुकलेल्या डोळ्यात पाहत आदित्य तिच्या मनगटावर एक एक बांगडी घालू लागला. त्याची बोटे अत्यंत हळुवारपणे आणि खोडकरपणे मुद्दाम नंदिनीच्या तळहाताला आणि मनगटाला स्पर्श करत होती आणि प्रत्येक स्पर्शाने नंदिनीचा श्वास जड होत होता. "या बांगड्या तुझ्या याच मनगटासाठी बनलेल्या आहेत." शेवटची बांगडी घालताना आदित्य मुद्दाम नंदिनीच्या मनगटावरून बोट फिरवत इतक्या मोहक आवाजात म्हणाला की नंदिनीच्या अंगावर काटाच आला. नंदिनीचं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की तिला वाटलं आपण चक्कर येऊन पडू. प्रचंड घाबरून तिने आपला हात झटकत मागे घेतला आणि तिचा चेहरा टोमॅटोसारखा लाल झाला. "हे पैसे ठेव." नंदिनीने थरथरत्या हातांनी एक मोठी नोट काउंटरवर ठेवली आणि सारिकाचा हात धरून बाकीचे पैसे न घेता जवळ पळून गेली. तर आदित्य त्याच्या हाताकडे पाहून प्रेमाने हसला. तो या मुलीला ओळखतही नव्हता. आता तिने त्याचे मन आणि हृदय पूर्णपणे जिंकले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी आदित्य गुलबर्गमधील कमल विला येथील आपल्या खोलीत काचेच्या खिडकीतून बाहेर बघत हसत उभा होता. त्याचे मन त्या काळ्या धुंद करणाऱ्या डोळ्यांनी आणि त्या नाजूक मनगटाने भरले होते, जिचा स्पर्श त्याला अजूनही आपल्या बोटांवर जाणवत होता. "सर, तुमची बोर्ड मीटिंग सुरू होणार आहे. सर्व संचालक वाट पाहत आहे." त्याची सेक्रेटरी आत येताच आदराने म्हणाली. आदित्यने आपला कोट उचलला आणि सहजपणे म्हणाला, "मीटिंग रद्द करा. माझे एक महत्त्वाचे काम आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सौदा." सेक्रेटरी आश्चर्याने बघत राहिली आणि आदित्य थेट सदर मार्केटला गेला. जयदीपने त्याला पाहिले. तो काळजीने म्हणाला, "यार, तू आज पुन्हा आलास? तुझं डोकं ठिकाणावर आहे का? बाबांना कळलं की तू माझ्या काउंटरवर बांगड्या विकतोस तर ते मला मारून टाकतील." आदित्य हसला आणि जयदीपला मागे ढकलून काउंटरवर उभा राहिला आणि म्हणाला, "यार, काळजी करू नकोस. सणापर्यंत तुझं हे काउंटर माझं आहे. माझ्या आयुष्यातील सगळी शांती आता याच दुकानात आहे. तू फक्त आरामात बसून हिशोब बघ. मी गिऱ्हाईकांना बघतो." त्याला खात्री होती की ती गर्विष्ठ आणि जीवघेणी सुंदर मुलगी आज नक्कीच येणार होती. नंदिनी आरशासमोर उभी होती. कालच्याच निळ्या बांगड्या घालून आरशात स्वतःकडे बघत होती. पण त्याच दुकानदाराचे धुंद करणारे डोळे आणि स्पर्श आठवून तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. "सारिका, या बांगड्यांचा रंग माझ्या ड्रेसपेक्षा थोडा गडद दिसतोय. मला जाऊन त्या बदलाव्या लागतील, नाहीतर माझ्या दिवाळीचा ड्रेस खराब होईल." सारिका खोलीत येताना दिसताच नंदिनीने पटकन एक कारण सांगितले. सारिका खुदकन हसली आणि खोडकरपणे म्हणाली, "नंदिनी बेबी, बांगड्या अगदी परफेक्ट आहेत. त्या देखण्या दुकानदारावर तर तुझं मनच जडलंय. तू हे का कबूल करत नाहीस की त्या बांगड्या विकणाऱ्याला पुन्हा भेटायला तू आतुर झाली आहेस?"
नंदिनीने लाजेने सारिकाला कोपरखळी मारली आणि रागाने म्हणाली, सारिका, असं मूर्खपणाचं बोलणं बंद कर. तो फक्त एक सामान्य दुकानदार आहे. मी त्याच्यासाठी का आतुर होऊ? तुला यायचंच असेल तर चल, नाहीतर मी ड्रायव्हरसोबत एकटीच जाते. सारिका हसून तयार झाली आणि त्या बांगड्या ड्रेसवर मॅचिंग होत नाहीत असे नाटक करून तिने सलोचनाजींची परवानगी मागितली आणि ती सदर मार्केटमध्ये परतली. नंदिनी दुकानाच्या दारातून आत शिरताच आदित्यची नजर थेट तिच्या चेहऱ्यावर खिळली. हलक्या गुलाबी रंगाच्या सूटमध्ये आज अधिकच सुंदर दिसणाऱ्या तिला पाहून आदित्यच्या ओठांवर एक खोडकर आणि विजयी हास्य उमटले. धडधडत्या हृदयाने नंदिनी काउंटरजवळ गेली. कालच्या बांगड्या स्वतःसमोर ठेवल्या आणि आणि नजर चुकवत म्हणाली, या बांगड्या माझ्या ड्रेसला शोभत नाहीत. मला त्याचा रंग बदलायचा आहे. आदित्यने आपले दोन्ही हात काउंटरवर ठेवले आणि नंदिनीच्या चेहऱ्याजवळ झुकून हळू आवाजात म्हणाला, बांगड्या बदलणे हे केवळ एक निमित्त आहे मॅडम. सत्य हे आहे की तुमची ही नाजूक मनगटे, तुझं हृदय माझ्या हाताचा आणि डोळ्यांचा स्पर्श पुन्हा अनुभवण्यासाठी आतुर झालं होतं. आदित्यच्या स्पष्ट आणि रोखठोक शब्दांनी नंदिनीचा चेहरा लाजेने लाल झाला. तू स्वतःला कोण समजतोस? मी इथे फक्त खरेदीसाठी आले आहे आणि तू विनाकारण फ्लर्ट करत आहेस. जर तुला बांगड्या बदलायच्या नसतील तर मी निघून जाते. नंदिनीने राग दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण आदित्यच्या इतक्या जवळ आल्याने तिचा स्वतःचा श्वासही अनियंत्रित होत होता. आदित्य हसला आणि त्या निळ्या बांगड्या बाजूला सारून अत्यंत रोमॅन्टिक स्वरात म्हणाला, तू का रागावली आहेस? तुझे चोरटे डोळे जे मोठ्याने ओरडत आहेत ते मी फक्त तेच बोलत आहे. तसे आज गुलाबी ड्रेसमध्ये तू गुलाबाच्या पाकळीसारखीच दिसत आहेस आणि सोनेरी आणि गुलाबी रंगाचं मिश्रण या पोशाखाला शोभून दिसेल. आदित्यने काचेच्या शोकेसमधून काही सुंदर गुलाबी आणि सोनेरी बांगड्या बाहेर काढल्या आणि त्या तिच्या समोर ठेवल्या. नंदिनीने आदित्यकडे पाहिले. तिचे डोळे स्पष्ट आणि खोल प्रेमाने चमकत होते. तू ग्राहकांना वस्तू विकण्यापेक्षा त्यांना प्रभावित करण्याचा जास्त प्रयत्न करतोस. नंदिनीने ओठ मिटून खोडकरपणे चिडवले. आदित्यने लगेच हात पुढे केला आणि काउंटरवरून हळुवारपणे नंदिनीचा हात हातात घेतला. आपल्या अंगठ्याने तिच्या मनगटावरून हलकेच फिरवत तो म्हणाला, मी प्रत्येक ग्राहकाला प्रभावित करत नाही, पण जी माझ्या दुकानात माझं मन चोरायला येते ती माझे पूर्ण लक्ष देण्यास पात्र आहे, नाही का? नंदिनी त्या अचानक झालेल्या स्पर्शाने तिचे संपूर्ण शरीर थरथरले. तिने पटकन आजूबाजूला पाहिले. सारिका दुकानाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कामात व्यस्त होती. सोड, माझा हात कोणीतरी बघेन, नंदिनी थरथरत्या आवाजात गयावया करत म्हणाली. पण त्याने आपला हात मागे घेतला नाही. आदित्यचे स्मित अधिकच गडद झाले. त्याने बांगड्यांचा एक संच उचलला आणि एक एक करून नंदिनीच्या मनगटावर घालू लागला. यावेळी मी तुझी परवानगी मागणार नाही, कारण मला माहीत आहे की तुलाही हेच हवं आहे. बांगड्या घालताना आदित्यने मुद्दाम नंदिनीच्या कोमल त्वचेवरून आपली बोटे फिरवली. प्रत्येक बांगडीसोबत तो जणू नंदिनीच्या हृदयाच्या जवळ जात होता. तू खरंच उद्धट आहेस, नंदिनी खाली मान घालून हळू आवाजात म्हणाली, पण त्याचा आवाज स्पष्ट होता. रागाच्या ऐवजी तिच्या मनात एक गोड लाज होती. शेवटी बांगड्या घातल्यानंतर आदित्यने काही क्षणांसाठी नंदिनीचा हात आपल्या हातात धरला आणि तिच्या डोळ्यात थेट बघत मोहक कुजबूज करत म्हणाला, नंदिनी, तू अजून माझा उद्दामपणा पाहिला नाहीस. मी फक्त तुझा हात धरला आहे. थांब आणि बघ, हा बांगडीवाला तुला त्याच्या हृदयाची राणी कशी बनवतो. आदित्यच्या तोंडून आपलं नाव ऐकून नंदिनीला धक्काच बसला. तुम्हाला माझं नाव कसं कळलं? तिने आश्चर्याने विचारले. आदित्य हसला आणि तिचा हात सोडून म्हणाला, प्रेमी वाऱ्यावरूनही आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव ओळखू शकतात. तसं काल तुझी चुलत बहीण तुला त्याच नावाने हाक मारत होती. या स्पष्ट व्यक्त्या आणि रोमॅन्टिक व्यक्तीला काय उत्तर द्यावे हे न कळल्याने तिचा चेहरा लाल झाला. तिने पटकन काउंटरवर काही पैसे ठेवले आणि एकही शब्द न बोलता दुकानातून घाईघाईने बाहेर पडली. तर दुसरीकडे आदित्य त्या पैशांकडे पाहून हसला आणि आणि नंदिनीने मागे सोडलेल्या मनगटी पट्ट्याचा सुगंध घेतला. त्याला खात्री होती की ती उद्या नक्की परत येईल. ही कारणे आणि खोड्या रोजचीच बाब बनली होती. पुढचे काही दिवस नंदिनी काही ना काही कारण सांगून सदर मार्केटमध्ये फिरत असे. तर आदित्य आपला कोट्यावधीचा व्यवसाय सोडून तिच्या बांगड्या विकणारा असल्याचे भासवून काउंटरवर तिची वाट पाहत असे. कधी ती बांगड्या बघण्याच्या बहाण्याने तर कधी सारिकाच्या खरेदीच्या बहाण्याने दुकानात येत असे. तिथे पोहोचल्यावर आदित्यसुद्धा तिच्या प्रत्येक हावभावावर भाळायचा आणि दोघेही उघडपणे प्रेम आणि फ्लर्टिंगचे संवाद साधायचे. एके दिवशी आदित्य तिला कानातले दाखवत खोडकरपणे म्हणाला, तू तू रोज इतकी सुंदर दिसतेस की माझं माझ्या व्यवसायावरचं लक्षच विचलित होतं. नंदिनी हसली आणि आपल्या कानाजवळच्या कानातल्यांकडे बघत म्हणाली, मी इथे सामान्यच येते, पण तुझी नजरच मला इतकं खास बनवते. आदित्य काउंटरवर वाकला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, नंदिनी, दोष माझ्या डोळ्यांचा नाही, तुझ्या सौंदर्याच्या जादूनेच या बांगड्या विकणाऱ्याला तुझ्यासाठी वेडं केलं आहे.
नंदिनी लाजून आपली नजर खाली झुकवायची आणि आदित्यच्या त्या गोड आणि रोमॅन्टिक शब्दांनी तिच्या हृदयाची धडधड वाढायची. त्या दोघांनी हळूच एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली होती. आता फक्त एक अधिकृत घोषणा बाकी होती. शांतता पसरली होती आणि नंदिनी तिच्या खोलीतल्या पलंगावर त्या सोनेरी आणि गुलाबी बांगड्यांकडे बघत वेड्यासारखं हसत पडली होती. सदर मार्केटमधल्या त्या मनमोहक बांगड्या विकणाऱ्याच्या रोमॅन्टिक आणि धुंद करणाऱ्या कुजबुजी अजूनही तिच्या कानात घुमत होत्या, ज्याने तिची सगळी मनःशांती हिरावून घेतली होती. आदित्यच्या मनगटावरच्या उबदार स्पर्शाची आठवण काढत ती एका गोड लाजेने बुडून गेली होती आणि नकळतपणे तिच्या ओठातून आदित्यचं नाव बाहेर पडत होतं. तेवढ्यात अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि सारिका पटकन आत आली. तिने आतून दरवाजा बंद केला आणि ती नंदिनी समोर पलंगावर येऊन बसली. "नंदिनी, तू हे काय करत आहेस आणि गेल्या आठवड्यापासून तुझ्या डोळ्यात मला हा कोणता वेडेपणा दिसतोय?" सारिकाच्या आवाजात एक तीव्र गांभीर्य आणि काळजी होती, ज्यामुळे नंदिनी तिच्या सुंदर स्वप्नातून पूर्णपणे जागी झाली. "सारिका, काय झालंय? तू रात्री असं दार बंद करून माझी अशी चौकशी का सुरू करत आहेस? आणि हा कोणता वेडेपणा आहे?" आपली अस्वस्थता लपवत नंदिनीने पटकन ओढणी मनगटावर टाकली आणि सर्व काही सामान्य असल्याचा आणू लागली. सारिकाने नंदिनीच्या हातावरची ओढणी काढली आणि तिच्या डोळ्यात बघत अत्यंत रागाने आणि दुःखाने म्हणाली, "नंदिनी, माझ्यापासून काहीही लपवू नकोस. मी तुझी चुलत बहीण आहे आणि या नात्यातही मी तुझी मैत्रीणच आहे. सदर मार्केटला तुझ्या रोजच्या भेटींचा खरा उद्देश मला चांगलाच समजला आहे. त्या केवळ सारख्या बांगड्या किंवा कानातल्यांची अदलाबदली करण्यासाठी तू जात नाहीस, तर तू त्या बांगड्याच्या दुकानदाराला भेटायला जातेस. तुला पाहिल्यावर त्याच्या डोळ्यात काय दिसतं ते तू पाहिलं आहेस आणि तू सुद्धा त्याच्यासमोर अशी उभी राहतेस, जणू जगात दुसरं कोणीच नाही. तुमच्या दोघांमधला हा डोळ्यांनी आणि दबक्या शब्दातला प्रवास, तुला काय वाटतं की मी आंधळी आहे आणि मला काहीच दिसत नाही? ज्या धिटाईने तो तुझा हात धरतो आणि ज्याप्रमाणे तू लाजून नजर खाली करतेस, हे सगळं माझ्यासाठी काही गुपित नाही." नंदिनीचा चेहरा क्षणभर फिका पडला, पण मग तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि अगदी धैर्याने सारिकाचा हात धरून ती म्हणाली, "हो सारिका, तुझं बरोबर आहे. तो मला आवडू लागला आहे. दुकानदाराच्या डोळ्यात अशी काही जादू आहे जी मला त्याच्याकडे खेचते. जेव्हा तो माझा हात धरतो आणि बांगड्या घालतो, तेव्हा मला असं वाटतं जणू काही माझं संपूर्ण जगच मला मिळालं आहे. तो मला एक साधा बांगड्या विकणारा वाटत नाही, पण त्याच्या शब्दांतील जवळीक आणि प्रेम मला त्याच्यासाठी वेड लावत आहे आणि आता मी त्याच्याशिवाय जगूच शकत नाही." "सारिका, तुला माहीत नाही, जेव्हा तो माझ्या हाताला स्पर्श करतो आणि जेव्हा त्याच्या बोटांचा तो रेशमी सळसळ माझ्या हातावर जाणवतो, तेव्हा माझं हृदय इतकं वेगाने धडधडतं की जणू ते छातीतून बाहेरच पडेल. त्याची ती एक छोटीशी भावना मला पूर्णपणे त्याच्या पकडीत घ्यायला पुरेशी आहे. तो खूप वेगळा आहे सारिका. तो इतर सामान्य मुलासारखा नाही." "तुझं डोकं ठिकाणावर आहे का नंदिनी? तू एक गरीब बांगड्या विकणाऱ्याच्या प्रेमात पडलीस? मॉडर्न टाऊनमध्ये आपलं घर किती प्रतिष्ठित आणि सन्माननीय आहे हे तू विसरलीस. जर आजोबा आणि काकांना याचा थोडा जरी सुगावा लागला तर ते आपले तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खायला घालतील." सारिका भीती आणि रागाने डोकं आपटत म्हणाली, "आपल्या कौटुंबिक मूल्याचा आणि प्रतिष्ठेचा थोडा विचार कर नंदिनी. तो फक्त एक साधा दुकानदार आहे जो दिवसभर बाजारात बायकांना बांगड्या विकतो आणि तू एक शिकलेली, सधन मुलगी आहेस. आणि तो तुला काय देणार आहे? तू त्याच्यासोबत तुझं आयुष्य कसं घालवणार आहेस? तू याचा क्षणभरही विचार केला आहेस की त्याच्या रोमॅन्टिक बोलण्याने तू फक्त आंधळी झाली आहेस? तो दुकानदार फक्त गोड बोलू शकतो, पण तो तुला आपल्या घराच्या मानकांनुसार आयुष्य देऊ शकत नाही." नंदिनीने लगेच सारिकाचा हात झटकला आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आणि बंडखोरी होती. "सारिका, प्रेम बँक बॅलन्स आणि प्रतिष्ठेवर आधारित नसतं. मी त्याच्या हृदयावर आणि त्याच्या डोळ्यातील सत्यावर प्रेम करत आहे. माणसाचं मन आणि वागणूक चांगली असली पाहिजे. प्रेम पैशांवर आधारित नसतं. तूच सांग, तो मला काय देईल? मला तो आदर आणि प्रेम देईल, जे आपल्या श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराण्यातील पुरुषांना जमलं नाही. तो माझ्याशी किती नम्रपणे आणि प्रेमाने बोलतो हे मी पाहिलं आहे. त्याच्या प्रत्येक बोलण्यात तथ्य असतं आणि मला खात्री आहे की तो मला कधीही रडू देणार नाही." "तू पैशांबद्दल बोलतेस तर ऐक, मला त्याच्या दुकानासमोर उभं राहायला लाज वाटत नाही. तो प्रामाणिकपणे आपला उदरनिर्वाह करतो आणि त्याच्यासाठी त्याची मेहनत एखाद्या लक्षाधीशाच्या गैरमार्गाच्या कमावलेल्या पैशांपेक्षा 1000 पटीने चांगली आहे." सारिका नंदिनीकडे कडवट हसून बघत म्हणाली, "नंदिनी, या सगळ्या गोष्टी फक्त कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये चांगल्या दिसतात, पण खरंच जग खूप क्रूर असतं. तू ताऊजींचा राग पाहिला आहेस ना?
तो तुला रात्री एकटीला बाजारात सुद्धा जाऊ देत नाही आणि मग तुझं एका दुकानदाराशी कसं लावून देईल लग्न? ते कोणीतरी मोठे उद्योगपती किंवा खूप श्रीमंत माणसाशी, ज्याच्याकडे करोडोच्या गाड्या आणि बंगले असतील, अशा कुटुंबातील मुलाशीच तुझं लग्न लावून देतील आणि मग त्या बांगड्या विकणाऱ्यासोबत तू एका लहानशा घरात कशी जगणार? देवासाठी तरी शुद्धीवर ये आणि हे प्रेमाचे वेड डोक्यातून काढून टाक, नाहीतर आपली इज्जत बाजारात विकली जाईल आणि आणि आपण संपूर्ण घराण्यात एक तमाशा बनू. तुला असं हवंय का की आपल्या आईवडिलांना समाजात तोंडही दाखवता येऊ नये? सारिका, तो मला झोपडीत ठेवू वा महालात, मला काहीच फरक पडत नाही. नंदिनीच्या आवाजात एक विचित्र हट्टीपणा आणि उत्कटता होती. मला फक्त आदित्य हवा आहे. हो, त्याचं नाव आदित्य आहे आणि मी त्याच्या प्रेमात अखंड बुडाली आहे. आणि तू म्हणतेस की त्याला काही दर्जा नाही. नाही, पण माझ्यासाठी तो सर्वस्व आहे. जर तिथे शांती आणि प्रेम नसेल तर मी या करोडोंच्या बंगल्यांना आणि मोठ्या गाड्यांना आग लावेन. आदित्यच्या त्या खोल डोळ्यात आणि त्याच्या खोडकर बोलण्यात जे आकर्षण आहे ते मला जगातल्या कोणत्याही श्रीमंत माणसात सापडणार नाही. आणि ताऊजींबद्दल बोलायचं झालं तर मी त्यांच्या विरुद्धही बंड करेन, पण माझं हृदय कोणत्याही पोकळ प्रतिष्ठेसाठी विकणार नाही. सारिका, तू फक्त मला साथ दे, कारण मी ठरवलं आहे की जर मी माझं आयुष्य कोणासोबत घालवलं तर ते फक्त आणि फक्त सदर मार्केटच्या त्या बांगड्या विकणाऱ्या आदित्यसोबतच असेल. नंदिनीचे असे धाडसी शब्द ऐकून सारिका थक्क झाली. नंदिनीचे प्रेम इतके धोकादायक असू शकते याची तिला कल्पनाच नव्हती. परिस्थिती इतकी बिकटली आहे की ती तिच्या घरच्या परंपरा आणि काकांचा राग सुद्धा विसरली आहे. नंदिनी, मी तुला शेवटचं सांगते की हा मार्ग खूप अवघड आहे आणि त्यावर तू एकटीच राहशील. तो मुलगा कदाचित तुझ्यासोबत फक्त वेळ घालवत असेल, कारण असे दुकानदार रोज शेकडो मुलींची गोड बोलतात. ग्राहकांना जाळ्यात अडकवणे हेच त्यांचे काम आहे. सारिकाने नंदिनीला वास्तवात आणण्यासाठी आणखी एक बाण सोडला, पण नंदिनीने अगदी आत्मविश्वासाने हसून उत्तर दिले, नाही सारिका, जेव्हा तो माझा हात धरतो तेव्हा त्याच्या पकडीत एक वचन असतं. तो माझ्या हाताला एखाद्या सामान्य दुकानदारासारखा स्पर्श करत नाही. तो माझ्यासोबत टाइमपास करत नाहीये. खरं तर तो माझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि ते सत्य मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आहे. उद्या मी त्याला पुन्हा भेटायला जाईल आणि त्यासाठी संपूर्ण जगाशी लढावं लागलं तरी चालेल, पण माझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे मी त्याला सांगेन. सारिका, तू फक्त हे समजून घे की माझ्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय आता आदित्यच्या नावाशी जोडलेला आहे. नंदिनीची प्रांजळ कबुली ऐकून सारिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि निराशाने मान हलवत खोलीतून बाहेर पडली. तर दुसरीकडे आपल्या बांगड्या छातीशी कवटाळून नंदिनी आदित्यच्या स्वप्नात हरवून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर एक विजयी आणि खोडकर हास्य होते. हे जगातील कोणताही दर्जा हिरावून घेऊ शकणार नव्हता. आदित्य, आजकाल तू ऑफिसमध्ये कमी आणि सदर मार्केटमध्ये जास्त दिसतोस. तुझा हा दिनक्रम मला कळत नाही. कमलने कॉफीचा मग नाश्त्याच्या टेबलावर ठेवला आणि आपल्या मुलाकडे रोखून पाहिले. आदित्यने पटकन एक स्माईल चेहऱ्यावर आणली आणि हसत हसत वडिलांच्या हातावर हात ठेवला. बाबा, बिझनेसची अजिबात काळजी करू नका. सर्व काही व्यवस्थित चालले आहे. फक्त काही दिवसांचाच प्रश्न आहे आणि मग मी तुम्हाला अशी आनंदाची बातमी देईन की तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल. आणि हो, तुम्ही फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा. आदित्यने खोडकरपणे डोळा मारला आणि तो पटकन निघून गेला. तर कमल साहेब हसले आणि त्यांनी मान हलवली, कारण त्यांना माहीत होते की त्यांचा मुलगा जे काही करतो ते पूर्ण आत्मविश्वासाने करतो. सदर मार्केटमधील त्या बांगड्याच्या दुकानात जयदीप आज खूप गंभीर मूडमध्ये दिसत होता. आदित्य यार, तू त्या मुलीसोबत खूप चुकीचं वागत आहेस. ती एक साधी आणि सभ्य मुलगी दिसते आणि तू तुझं सत्य तिच्यापासून लपवून तिची फसवणूक करत आहेस. काउंटरवर हात आपटत जयदीप रागाने म्हणाला. शांतपणे आपल्या शर्टची बाही दुमडत असलेला आदित्य धक्का बसल्यासारखा आपल्या मित्रांकडे बघत राहिला. तुला काय म्हणायचं आहे जयदीप? मी तिची फसवणूक का करू? माझं तिच्यावर खरंच प्रेम आहे आणि मी तिला स्वीकारायचं देखील ठरवलं आहे. आदित्यच्या आवाजात एक विचित्र तळमळ आणि सत्यता होती. जर तू तिची फसवणूक करत नसशील तर मग काय करतोयस? तिला वाटतं की तू दिवसभर काउंटरवर उभा राहणारा एक साधा बांगड्या विकणारा आहेस. तू तू तिला का नाही सांगितलंस की तू आदित्य कमल आहेस, शहराचा प्रसिद्ध उद्योगपती, कमल साम्राज्याचा एकमेव वारस? जयदीपने त्याला हलवले. उद्या जर तिला तुझी खरी ओळख कळली की तू तिच्या भावनाशी खेळलास तर ती काय विचार करेल? जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर खूप उशीर होण्यापूर्वीच आजच तिला सत्य सांग. आदित्यच्या चेहऱ्यावर अतिशय मोहक आणि गंभीर हास्य उमटले. जयदीप, माझ्या मित्रा, मला हेच हवं आहे की तिने माझ्यावर आणि माझ्या जातीवर प्रेम करावं, माझ्या दर्जावर किंवा माझ्या पैशांवर नाही. आदित्य काउंटरला टेकून अतिशय हळुवार आणि रोमॅन्टिक स्वरात म्हणाला, जयदीप, तुला माहीत नाही, जेव्हा ती मला फक्त एक सामान्य दुकानदार समजते, ती माझ्याशी भांडते, माझ्यावर रागवते आणि मग माझ्या शब्दांनी लाजून मान खाली घालते, तेव्हा मला किती आनंद होतो.
ती त्या मुलींपैकी अजिबात नाही जी कमल एम्पायरच्या नावामुळे माझ्या प्रेमात पडतात. तिने माझ्या डोळ्यात पाहून माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि मला तिचं ते निख्खळ प्रेम हवं आहे, जे फक्त आदित्यसाठी असेल. कमल एम्पायरच्या सीईओसाठी नाही. आदित्यचे डोळे नंदिनीसाठीच्या वेडेपणाने भरलेले होते. यार, पण एक दिवस तिला सत्य कळेलच, नाही का? मग तिला तुझी ही गोष्ट कशी समजेल? जयदीप अजूनही चिंतेत होता. मी तिला सगळं सांगेन जयदीप, काळजी करू नकोस. पण आता नाही. आधी आधी मला तिला माझ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सगळं काही सांगायचं आहे. माझा राग, माझं प्रेम आणि माझ्या सगळ्या सवयी तिला समजवाव्यात. आणि मला तिच्याबद्दलही सगळं काही जाणून घ्यायचं आहे. तिच्या आवडी-निवडी आणि तिच्या लहान-सहान खोड्या. आदित्य हसत म्हणाला, ज्या दिवशी मला खात्री पटेल की ती माझ्या प्रेमात पूर्णपणे बुडाली आहे, ती माझ्यामुळे प्रभावित झाली आहे आणि क्षणभर सुद्धा माझ्याशिवाय जगू शकणार नाही, मी तिला स्वतः कमल विलामध्ये घेऊन जाईल आणि माझ्या वडील आणि आजोबांसमोर हजर करेन आणि संपूर्ण जगाला सांगेन की हीच ती मुलगी आहे जिने आदित्य कमलचे मन जिंकले आहे. ते अजून बोलत असतानाच दुकानाचा दरवाजा उघडला आणि नंदिनी आत आली. आज तिने एक सुंदर पांढरा आणि निळा सूट घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज होते. आदित्यची नजर तिच्यावर पडताच तो आपला सगळा व्यवसाय आणि संपूर्ण जग विसरून गेला. जयदीप हसला, मान डोलावली आणि काउंटरपासून मागे सरकला. काय झालं? बांगड्या विकणारा आज विचारात गडलेला दिसतोय. एखाद्या गिराईकाने त्याचे पैसे चोरले का? नंदिनी काउंटरजवळ गेली आणि अत्यंत खोडकर आणि गोडपणे आदित्यला चिडवू लागली. काहीही विचार न करता आदित्य पुढे सरकला आणि त्याने काउंटरच्या आरशावर हात ठेवला. नंदिनीच्या भेदक डोळ्यात थेट बघत तो मोहक स्वरात कुजबुजला, ज्या गिराईकाने माझे पैसे चोरले तो आलाच नाही, पण ज्याने माझे हृदय चोरले आहे तो रोज या दुकानात येतो आणि माझा सगळा हिशोब खराब करतो. आता तूच सांग, जी मला कोणतेही काम करू देत नाही त्या सुंदरीचे मी काय करू? नंदिनीचे गाल लाजेने लाल झाले, तिचे ओठ थरथरू लागले आणि तिचा श्वास जड झाला. तुम्ही खूप स्पष्ट व्यक्ती आहात, मला तुमच्या शब्दांची भीती वाटते. धडधडत्या हृदयाने नंदिनी म्हणाली. ती काउंटरपासून मागे सरकण्याचा प्रयत्न करत होती, पण आदित्यने पटकन आपला हात पुढे केला आणि तिच्या नाजूक मनगट आपल्या उबदार आणि मजबूत बोटांमध्ये पकडले. नंदिनी, घाबरू नकोस, ही तर प्रेमाची फक्त सुरुवात आहे. तू अजून माझा वेडेपणा पाहिलाही नाहीस. मला तुला माझ्या श्वासात जगवायचे आहे. तुझ्या मऊ मनगटाचा सुगंध माझ्या संपूर्ण अस्तित्वात भिनला आहे. फक्त तुझ्या मनगटाचा मऊपणा अनुभवला आहे. अजून खूप काही अनुभवायचं बाकी आहे. मला तुझ्या ओठांवरून लक्ष वेधून घ्यायचं आहे. तुझ्या डोळ्यातील मादक मद्य प्यायचं आहे आणि माझ्या ओठांनी तुझ्या मोहक मानेला स्पर्श करायचा आहे. आणि तो धैर्याने बोलणारच होता तेवढ्यात नंदिनीने धडधडत्या हृदयाने त्याला मध्येच थांबवले. तिने अगदी मनापासून तात्काळ आपले बोट आदित्यच्या ओठांवर ठेवले. नाही प्लीज, पुढे काही बोलू नका. मी लाजेने मरेन. त्या जादुई स्पर्शाच्या आणि अत्यंत रोमॅन्टिक शब्दांच्या उष्णतेखाली संपूर्ण शरीर विरघळत असताना नंदिनी थरथरत्या आवाजात गयावया करत होती. आदित्यची नजर अधिकच खोल झाली आणि त्याने आपल्या ओठांनी नंदिनीच्या बोटाचे चुंबन घेतले. ते हळुवारपणे बाजूला केले. या जीवघेण्या आणि धुंद करणाऱ्या क्षणांसमोर नंदिनी पूर्णपणे हतबल झाली होती. तिने कसाबसा आपला हात सोडवला आणि लाजेने पूर्णपणे लाल झालेला चेहरा घेऊन एकही शब्द न बोलता तिथून पळून गेली. तर दुसरीकडे आदित्यचे स्मित अधिकच गडद झाले. त्याला खात्री होती की आता नंदिनीचा आत्माही त्याचा झाला आहे. घरी पोहोचल्यावर नंदिनी तिच्या खोलीत पलंगावर पडून आदित्यचे धुंद करणारे आणि रोमॅन्टिक संवाद आणि त्याचा स्पर्श आठवून वेड्यासारखी हसत होती. तेव्हा अचानक दरवाजा उघडला आणि सुलोचनाजी रडत रडत आत आल्या. आई, काय झालं? का रडते आहेस? सगळं ठीक आहे ना? बाबा पुन्हा काही म्हणाले का? नंदिनीने पलंगावरून उठून घाबरून विचारले. सुलोचनाजींनी नंदिनीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाल्या, नंदिनी, तुझ्या आजोबा आणि काकांनी तुझं लग्न ठरवलं आहे. तो शहरातील एक खूप मोठे उद्योगपती कमल साहेब यांचा मुलगा आहे. त्याने आपली परवानगी न घेताच होकार दिला आहे आणि उत्सवाच्या रात्री ते विधी करायला येत आहेत. नंदिनीला जणू काही तिच्या पायाखालची जमीनच सरकली. नाही आई, हे होऊ शकत नाही. मी या नात्यात कधीही पडणार नाही. मला कोणताही धनाढ्य किंवा त्याचा पोकळ पैसा नको आहे. कृपया बाबांना आजोबांना समजावून सांगायला सांग. माझं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस आई. नंदिनी ढसाढसा रडू लागली आणि तिने आपला दुपट्टा काढून फेकून दिला. सुलोचना हताशपणे आपले अश्रू पुसत म्हणाली, तुझे वडील स्वतः आजोबांपुढे मान झुकवून उभे आहेत. हे नाते नाकारण्याचे धाडस त्यांच्यात नाही. ते खूप श्रीमंत आहेत आणि आजोबा ही संधी हातातून निष्ठू देणार नाहीत. तू गप्प राहा. आपलं नशीब स्वीकार मुली. नंदिनी वेदनेने तळमळत जमिनीवर कोसळली. तिच्या डोळ्यांसमोर फक्त आदित्यचा हसरा चेहरा येत होता, ज्याच्यासाठी तिने आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते.
ती आता दुसऱ्या कोणाची तरी आहे हे ओरडून सगळ्यांना सांगण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. दरम्यान कमल विल्यामध्ये आलिशान जेवणाच्या टेबलावर एक विचित्र जड शांतता पसरली. आदित्य, उद्यापासून तू सदर मार्केटला जाणं बंद करणार आहेस, कारण आम्ही तुझं लग्न ठरवलं आहे. कमलच्या भारदस्त अधिकारवाणी आवाजाने शांतता भंग केली. शांतपणे पाणी पीत बसलेल्या आदित्यने आपला ग्लास टेबलावर इतक्या जोरात आपटला की पाणी सांडले. हा काय मूर्खपणा आहे? बाबा, माझ्या संमतीशिवाय तुम्ही माझ्या लग्नाचा निर्णय कसा घेऊ शकता? मी काही विकण्याची वस्तू नाही. आदित्य रागाने खुर्चीवरून उठून उभा राहिला. निर्मला देवीने आपल्या मुलाकडे रागाने पाहिले आणि म्हणाल्या, आदित्य, तुझ्या आजोबांशी नम्रपणे बोल. ती तुझ्या आजोबांचे खूप जुने मित्र दयाशंकरजी यांची नात आहे. ती खूप सुसंस्कृत आणि सुंदर मुलगी आहे. आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि हे लग्न कोणत्याही परिस्थितीत होणारच. आदित्यचा पारा चढला होता. त्याच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता आणि तो एखाद्या पिसाळलेल्या सिंहासारखा दिसत होता. आई, हे काय आहे? आपल्या कुटुंबात या जुनाट चालीरीती कुठून आल्या? आपण एक आधुनिक कुटुंब आहोत. तुम्ही मला न विचारता इतका मोठा निर्णय कसा घेऊ शकता? तुम्ही माझ्याबद्दल काहीच जाणत नाही. तुम्हाला तुमचा दर्जा आठवतो, पण माझा आनंद नाही. आदित्य जेवणाच्या खोलीत ओरडला. कमल साहेब आपली खुर्ची मागे ओढून ताठ उभे राहिले आणि म्हणाले, तू कमल साम्राज्याचा एकमेव वारस आहेस आणि आजकाल तुझ्या डोक्यात गेलेल्या त्या रस्त्यावरच्या मुलीशी आम्ही तुला लग्न करू देणार नाही. दयाशंकरचे कुटुंब आमच्या दर्जा एवढे आहे आणि त्या मुलीचं नाव. कमल साहेब आपलं वाक्य पूर्ण करणारच होते, तेवढ्यात आदित्यने हात वर करून त्यांना ठामपणे थांबवलं. मला कोणतेही नाव ऐकायचे नाही बाबा. ना मला त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या नातीचे कोणतेही फोटो बघायचे आहेत. मी फक्त त्याच मुलीशी लग्न करेल जिच्यावर माझं प्रेम आहे आणि तुम्ही लोक मला जबरदस्ती करू शकत नाहीत. नाहीतर मी हे घर सोडून जाईल. आदित्यने रागाने खुर्चीला लाथ मारली आणि घाईघाईने जेवणाच्या खोलीतून घराबाहेर निघून गेला. तीव्र राग आणि वेदनेने तो सदर मार्केटच्या त्या निर्मनुष्य रस्त्यावर वेगाने गाडी चालवत होता आणि मनातल्या मनात शपथ घेत होता की त्याला संपूर्ण जगाचा सामना करावा लागला तरी चालेल, पण तो आपल्या नंदिनीला कोणत्याही परिस्थितीत मिळवेल. माझं नातं जबरदस्तीने निश्चित झालं आहे आदित्य, आणि आता मी तुला कधीही पुन्हा भेटू शकणार नाही. माझं आयुष्य संपलं. नंदिनीच्या हुंदके देणाऱ्या आणि थरथरणाऱ्या आवाजाने सदर मार्केटच्या त्या बांगड्याच्या दुकानात हाहाकार माजवला होता. आदित्य, जो काल रात्री त्याच्या आजोबा कमलसाहेब यांच्याशी मोठ्या भांडणानंतर अधिक खूप मानसिक तणावात आणि रागात होता, नंदिनीला अशा प्रकारे रडताना आणि खचून जाताना पाहून जणू काही तो आतून तुटून गेला होता. नंदिनी, तू काय बोलतेस? तुझं डोकं फिरलंय का? तू फक्त माझी आहेस आणि माझ्या नंदिनीकडे बघण्याची हिंमतही कोणामध्ये नाही. आदित्य वेदनेने पुढे सरकला आणि काउंटरच्या बाजूने बाहेर येऊन त्याने नंदिनीचे दोन्ही हात आपल्या मजबूत आणि उबदार हातांमध्ये घेतले. नाही आदित्य, तुला माहीत नाही की ते लोक खूप शक्तिशाली आहेत. माझ्या आजोबांनी शब्द दिला आहे. माझं लग्न शहरातील एका खूप मोठ्या आणि श्रीमंत उद्योगपतीच्या प्रतिष्ठित आणि गर्विष्ठ मुलाशी ठरलं आहे, ज्याचं नावही मला माहीत नाही, आणि माझे वडील त्यांच्यासमोर काहीच नाहीत, असा तू म्हणू शकतोस. मी असहाय्य आहे आदित्य, मी खूप असहाय्य आहे. नंदिनीचे गरम अश्रू आदित्यच्या हातांवर पडत होते आणि तिची प्रत्येक उचकी आदित्यच्या हृदयात सुरीसारखी रुतत होती. कमलसाहेब कमल विलामध्ये रागाने आणि दुःखाने दिवाणखान्यात येरझारा घालत होते. ते आदित्यच्या वागण्यावर सतत ओरडत होते. मला, तू तुझ्या मुलाचा बंड पाहिलास का? बांगड्यांच्या त्या गल्लीत राहणाऱ्या त्या एका साध्या मुलीसाठी त्याने आपल्या आई वडिलांचा आणि आजोबांचा मान पायंदळी तुडवून घर सोडलं आहे. पण मी सुद्धा कमल आहे. त्याला साखळ दंडात बांधावं लागलं तरी चालेल, पण मी त्याचं लग्न दयाशंकरजींच्या नातीशी लावून देईन. कमल साहेब अत्यंत रागात म्हणाले, कारण ते आपल्या एकुलत्या एक नातवाला असं जाऊ देणार नव्हते. बाजारात दोन प्रेमीच्या हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. रडू नकोस नंदिनी, तुझे हे अश्रू मला मारून टाकतील. तुला गमावण्याचा विचारही मी सहन करू शकत नाही. माझ्यासोबत ये. आज आपण कोर्टात लग्न करू. मी तुला जगातलं सगळं सुख देईन आणि आपण खूप दूर जाऊ, जिथे कोणताही उद्योगपती किंवा घराणं आपल्यामध्ये येऊ शकणार नाही. नंदिनीचा अश्रूंनी भरलेला चेहरा आपल्या हातात धरून आदित्य अत्यंत आवेशपूर्णपणे बोलत होता. त्याचे अंगठे तिच्या कोमल गालांवरून प्रेमाने अश्रू पुसत होते. नंदिनीने तीव्र दुःखाने डोळे मिटले आणि आदित्यचे हात चेहऱ्यावरून बाजूला करत ती मागे सरकली. नाही आदित्य, मी हे कधीच करू शकत नाही. माझ्या आईवडिलांनी मला चांगले संस्कार दिले आहेत आणि मी त्यांच्या सन्मानाला कधीही दाग लावू देणार नाही. मी माझ्या आजोबांची आणि वडिलांची पगडी समाजात फेकून देऊ शकत नाही, जरी त्यासाठी मला आयुष्यभर एका अनोळखी व्यक्तीसोबत वेदनादायी मृत्यू पत्करावा लागला तरी चालेल. माझे प्रेम खरे आहे, पण मी पळून जाऊन नातेसंबंध जोडू शकत नाही. नंदिनीच्या आवाजात एक खोल वेदना आणि असहाय्यता होती, ज्यामुळे आदित्य निशब्द आणि स्तब्ध झाला. नंदिनी, तो मला असे रडत सोडून
दुसऱ्या कोणाची कशी होऊ शकतेस? जेव्हा माझ्या स्पर्शाची छाप तुझ्या आत्म्यावरही उमटली आहे, तुला माहीत आहे की जर माझ्याशिवाय दुसरा कोणी तुला स्पर्श केला तर मी हे जग पेटवून देईल. तू माझी आहेस, फक्त माझी. आदित्यने नंदिनीला स्वतःकडे ओढले. तिच्या डोळ्यात उत्कटतेने पाहत त्याचा गरम श्वास नंदिनीच्या अश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्यावर पडत होता. नंदिनीची उचकी थांबली आणि क्षणभर ती आदित्यच्या रुंद छातीला बिलकुल अनावर रडली. पण मग मोठ्या मुश्किलीने तिने स्वतःला त्याच्या घट्ट मिठीतून सोडवले. मला माफ कर आदित्य, ही ही आपली शेवटची भेट होती. मी या दुकानात पुन्हा कधीही येणार नाही. नंदिनीने रडत रडत आपल्या जीवाहूनही जास्त प्रेम करू लागलेल्या त्या बांगड्या विकणाऱ्याकडे शेवटचा एक कटाक्ष टाकला आणि मग वळून दुकानातून पळून गेली. तर आदित्य दगडासारखा तिथेच उभा राहिला. त्याचे डोळे वेडेपणाने आणि बंडखोरीने भरलेले होते. त्याला वाटत होते की त्याचे हृदय फुटून जाईल, पण तो आपले प्रेम असे वाया जाऊ देणार नव्हता. नंदिनी निघून जाताच तो तिच्या मागे धावला, पण ती अचानक त्याच्या नजरेआड झाली. मग त्याने जयदीपवर झडप घातली. जयदीप, मला तिचा ठाव ठिकाणा हवा आहे. ती मला अशी रडत सोडून जाऊ शकत नाही. ऐकतोयस का? ती माझी आहे आणि मी तिला दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही. सदर मार्केटमधील त्या दुकानात जयदीपची कॉलर घट्ट पकडून आदित्य पूर्ण वेडेपणाने आणि क्रूरतेने ओरडला. त्याच्या खोल अश्रुपूर्ण डोळ्यात एक अशी उत्कटता आणि वादळ होते की जयदीप थक्क झाला. तो सुद्धा त्याला घाबरला. ए आदित्य, शुद्धीवर ये. तुझं डोकं फिरलंय का? ती एका सुसंस्कृत घरातील मुलगी आहे आणि तिने स्वतःच सांगितलं की तिचं लग्न तिच्या घरच्यांनी ठरवलं आहे. मग आता तिचा पाठलाग करून तू तिला आणि तुझी प्रतिष्ठा का खराब करू पाहतोस? मला तिचा पत्ता माहीत नाही. ती फक्त एक गिऱ्हाईक म्हणून दुकानात आली होती. मला तिचं घर कसं माहीत असेल? जयदीपने आदित्यच्या हातातून आपली कॉलर सोडवली आणि त्याला भानावर आणण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यवर प्रेम आणि बंडखोरीच्या विचारांचा ताबा होता. तू या संपूर्ण सदर मार्केटमधल्या दुकानदारांना विचार. तुझ्या माणसांना पाठव. मला फक्त तिचा पत्ता हवा आहे जयदीप. नाहीतर मी या संपूर्ण मार्केटला जाळून टाकेन. तिच्या त्या अश्रूंनी माझ्या आत कोणती आग पेटवली आहे याची तुला कल्पना नाही. ती माझ्यावर प्रेम करते आणि मी तिला कोणासाठी सोडू शकत नाही. असे असे म्हणत आदित्य दुकानाच्या काउंटरवर मूठ आपटून रागाने बाहेर पडला. दरम्यान रात्रीच्या या वेळी सुद्धा कमलविलामध्ये लगबग सुरू होती आणि कमलसाहेब दिवाणखान्यात येरझारा घालत सतत कपाळ चोळत होते. निर्मला, आदित्य किती हट्टी आहे याची तुला कल्पना नाही. तो काल रात्रीपासून घरी आलेला नाही आणि मला भीती वाटते की तो दयाशंकरजींच्या नातीच्या लग्नाचा प्रस्ताव सरळ नाकारेल. उद्या आपल्याला सणाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी जायचं आहे आणि तो मुलगा गायब आहे. जर दयाशंकरजींना याचा किंचितही सुगावा लागला तर ते प्रचंड संतापतील की आपला मुलगा सदर मार्केटमधल्या कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात वेड्यासारखा पडला आहे. तर आपल्या संपूर्ण घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. स्वतः सोफ्यावर विचारात गडून बसलेल्या आपल्या पत्नीकडे पाहत कमलसाहेब काळजीने म्हणाले, काळजी करू नका कमल. मी आदित्यची आई आहे. त्याचा राग कसा शांत करायचा हे मला चांगलंच माहीत आहे. तो आपला एकुलता एक वारस आहे आणि तो आपलं नाव कधीच खराब करणार नाही. तो फक्त काही काळासाठी त्या मुलीच्या प्रभावाखाली आहे. उद्या आपण त्याला समजावून सांगू आणि दयाशंकरजींच्या घरी घेऊन जाऊ आणि जेव्हा तो त्या सुसंस्कृत मुलीला पाहीन तेव्हा तो सगळं विसरून जाईन. निर्मला देवींनी आपल्या पतीचे सांत्वन केले, पण कमलसाहेबांचे मन अजूनही अस्वस्थ होते. कारण त्याला आपल्या मुलाचा हट्टीपणा आणि बंडखोरपणा चांगलाच ठाऊक होता. रात्रीच्या अंधारात आपल्या आलिशान अपार्टमेंटमधील पलंगावर लॅपटॉप ठेवून आदित्य फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर नंदिनीला वेड्यासारखा शोधत होता. नंदिनी, तू कुठे लपली आहेस? तुझे ते धुंद करणारे डोळे आणि तुझी ती नाजूक मनगट मला प्रत्येक क्षणी छळत आहेत. मी कमल साम्राज्याचा सगळा अभिमान आणि संपूर्ण माझी प्रतिष्ठा तुझ्या चरणी अर्पण करीन. फक्त एकदा मला भेट. स्क्रीनकडे सतत बघत आदित्यचे डोळे लाल झाले होते आणि त्याची बोटे कीबोर्डवर वेगाने फिरत होती. तो नंदिनी नावाच्या प्रत्येक मुलीचं प्रोफाईल तपासत होता, पण त्याला तिचं पूर्ण नावसुद्धा माहीत नव्हतं. त्याला तिच्या कुटुंबाबद्दलही काहीच माहिती नव्हती, ज्यामुळे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत होते. तो नंदिनीचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न करत स्क्रीनवर वाकला. त्याला त्यांची शेवटची भेट आणि तिचे हुंदके देत उच्चारलेले शब्द आठवले, ज्यात तिने सांगितले होते की तिचे लग्न एका उद्योगपतीशी ठरले आहे. माझ्या वडिलांशी जुळवून दिलेले हे प्रतिष्ठित नाते मी कोणत्याही परिस्थितीत तोडून टाकेन. मी त्यांच्या कोणत्याही मित्राच्या नातीला ओळखत नाही आणि जेव्हा माझे मन आणि आत्मा फक्त नंदिनीचे आहेत, तेव्हा मी माझ्या आयुष्यात इतर कोणत्याही मुलीला स्थान देऊ शकत नाही. आदित्यने रागाने लॅपटॉप जोरात बंद केला आणि बोटांनी जोरजोरात ठोका मारत भिंतीवर ठोसा मारला. रक्तस्राव सुरू झाला, पण शारीरिक वेदनांपेक्षा नंदिनी त्याला सोडून जात असल्याच्या वेदना त्याला जास्त छळत होत्या. तो कोणत्याही परिस्थितीत आपल्या प्रेमाचा त्याग करणार नव्हता. त्याने आपल्या घरी जाऊन वडील कमलसाहेब यांच्या विरुद्ध बंड करून
ठरवलेले नाते संपवण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीच्या आधीची ही अस्वस्थ रात्र आदित्य कमलच्या आयुष्यातील सर्वात लांब आणि सर्वात वेदनादायी रात्र ठरली होती. दिवाळीच्या रात्रीच्या गजबजाटाने घर गजबजलेले होते. अंगणात हास्याचे पडसाद उमटत होते आणि चुलत बहिणी एकमेकांना मेहंदी लावत होती. पण नंदिनी गेल्या कित्येक तासांपासून स्वतःला कोंडून आपल्या खोलीत निशब्द बसली होती. सारिका सतत दरवाजा ठोठावत होती, ज्यामुळे तिलाही त्रास होत होता. सारिका ओरडत होती, "नंदिनी, दार उघड. वेड्यासारखं वागू नकोस. उद्या दिवाळी आहे. तू हातावर मेहंदी लावली नाहीस किंवा उद्याचे कपडेही निवडले नाहीस. तू बाहेर का येत नाहीयेस?" म्हणून आजोबा आणि काका खूप संतापले आहेत. उद्या सकाळी कमलविलामधील ते लोक तुला पाहायला येणार आहेत आणि तू घरातील सगळी शांतता भंग केली आहेस. सारिकाच्या आवाजात राग आणि काळजी भरली होती, पण नंदिनी पलंगावर पालथी पडून जोरजोरात रडत होती. आदित्यने आपल्या उबदार मजबूत हातांनी तिच्या हातात घातलेल्या निळ्या आणि गुलाबी बांगड्या तिने धरलेल्या होत्या. "सारिका, आता मी माझ्या हातावर दुसऱ्या कोणाच्या नावाची मेहंदी लावू शकत नाही. फक्त सदर मार्केटच्या आदित्यलाच माझ्या मनगटावर त्या बांगड्या घालण्याचा हक्क आहे. माझे काका मला मारून टाकोत किंवा या घरातून हाकलून देऊत. मी उद्या सकाळी कुठल्यातरी गर्विष्ठ उद्योगपतीकडे जाणार नाही." नंदिनी रडली आणि तिने बांगड्या छातीशी घट्ट धरल्या. ती आदित्यची धुंद करणारी कुजबूज, त्याचे तिच्याशी बोलणे आणि तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणात शिरलेला त्याच्या बोटांचा जादुई स्पर्श या सगळ्यांची तीव्रतेने आठवण करत होती. तिला सदर मार्केटला पळून जाऊन आदित्यच्या विशाल छातीत लपून बसावेसे वाटत होते, जिथे कोणतेही आधुनिक कुटुंब, कोणतेही व्यावसायिक साम्राज्य तिला हिसकावून घेऊ शकणार नाहीत. दरम्यान कमल विल्यामध्ये दिवाळीचा कोणताही उत्सव नव्हता. उलट लाऊंजमध्ये फक्त प्रचंड आणि भयानक संघर्ष सुरू होता. जेव्हा आदित्य आपल्या जखमी आणि रक्तबंबाळ बोटांसह खोलीतून बाहेर आला, तेव्हा कमलसाहेब आणि निर्मला देवी सोफ्यावरून उठून उभे राहिले. "कुठे होतास तू आदित्य? आणि तुझ्या हातातून रक्त का वाहत आहे?" निर्मला देवी पटकन आपल्या मुलाकडे गेली आणि त्याचा हात धरण्याचा प्रयत्न केला. पण आदित्यने आपला हात घट्ट पकडून मागे खेचला. "आई, मला कोणत्याही मलमची गरज नाही. माझ्या मनाविरुद्ध हे प्रतिष्ठित लग्न लावून तू माझ्या हृदयावर जी जखम केली आहेस, ती या रक्तापेक्षाही खोल आणि अधिक वेदनादायी आहे. मी ठरवलं आहे की मी उद्या सकाळी दयाशंकरजींच्या नातीला भेटायला मॉडर्न टाऊनला जाणार नाही आणि या निरर्थक नात्याचे कोणतेही विधीही करणार नाही. मी फक्त त्याच मुलीशी लग्न करेल जिला मी सदर मार्केटमध्ये माझं मन दिलं आहे आणि जिच्याशिवाय मी श्वासही घेऊ शकत नाही. हे अशक्य आहे." आदित्यच्या आवाजात इतका जोर आणि उघड बंडखोरी होती की कमलसाहेब रागाने आपल्या जागेवरून उठले. त्यांचा चेहरा रागाने लाल होत होता, कारण त्यांनी आपल्या मुलाची ही उत्कट आणि बंडखोरी बाजू आजपर्यंत पाहिली नव्हती. "आदित्य, तुझं डोकं फिरलंय का? तुला दयाशंकरजींच्या सुसंस्कृत नातीला नाकारून बाजारात फिरणाऱ्या एका मुलीला या घराची सून बनवायचं आहे? मी असं कधीही होऊ देणार नाही. तू उद्या सकाळी आमच्यासोबत मॉडर्न टाऊनला जाशील आणि त्या मुलीला पाहशील. तू कमल साम्राज्याचा एकमेव वारस आहेस आणि तुझा हा बालिशपणा, हट्टीपणा मी कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही." कमलसाहेबांनी आपली मूठ पूर्ण ताकदीने काचेच्या टेबलावर आपटली. "बाबा, मी आज कमल साम्राज्याची सगळी संपत्ती आणि हा विला सोडून देईन, पण मी माझ्या प्रेमाचा आणि माझ्या नंदिनीचा विश्वासघात करू शकत नाही. ज्या अनोळखी मुलीसाठी तुम्ही माझा सौदा करत आहात, तिचा चेहरा मला बघायचा नाही. ती मुलगी माझ्या नंदिनीच्या पायाच्या धुळीइतकीही मोलाची नाही आणि जर तुम्ही माझ्यावर जबरदस्ती केली, तर मी तिच्या तोंडावर हे नातं नाकारेल." आदित्य पूर्ण वेडेपणात आणि भावनेच्या भरात ओरडला. त्याच्या डोळ्यात आपल्या प्रेमासाठी जगाला आग लावणारी उत्कटता आणि क्रूरता होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि बाप-लेक एकमेकांसमोर उभे असलेले पाहून निर्मला देवीने आदित्यसमोर हात जोडले. "आदित्य, तुला माझी शपथ आहे बाळा. उद्या दिवाळी आहे आणि दयाशंकर तुझ्या आजोबांचे खूप जुने मित्र आहेत. तू त्या मुलीला किमान एकदा तरी जाऊन बघायला हवंस. म्हणजे तुझ्या वडिलांचा आणि आजोबांचा मान राखला जाईल आणि समाजात आपला काही तमाशा होणार नाही. तू फक्त आमच्यासोबत दिवाणखान्यात शांतपणे बस. जर ती मुलगी तुला आवडली नाही, तर तू नंतर ठामपणे नकार देऊ शकतोस. मी तुला वचन देते की मी स्वतः तुझ्या वडिलांना समजावून सांगेन. पण उद्या तिथे जाऊन गोंधळ घालू नकोस. मी माझ्या जीवाची शपथ घेते." निर्मला देवींनी डोळ्यातून अश्रू ढाळत भावनिकरित्या आदित्यला समजावले. आईचे अश्रू पाहून आदित्यचा बंडखोरपणा थोडा कमी झाला. त्याने एक दीर्घ शांत श्वास घेतला, केसावरून हात फिरवला आणि दात ओठ खात म्हणाला, "ठीक आहे आई, मी फक्त तुझ्या वचनांमुळेच तिथे जात आहे. पण मी त्या मुलीला सर्वांसमोर अशा प्रकारे नकार देईल की दयाशंकरजींना हे नाते संपवायला भाग पडेल. मला या जगात दुसरं कोणीही नको आहे. माझं हृदय आणि माझा आत्मा फक्त माझ्या नंदिनीसाठीच धडधडतो." आदित्यने थंडपणे आपला अंतिम निर्णय जाहीर केला आणि तो पटकन आपल्या खोलीकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मॉडर्न टाऊनच्या त्या दिवाणखान्यात
त्यांच्या प्रेमासाठी नियतीने काय सुंदर आणि अद्भुत गोष्ट राखून ठेवली होती याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. त्याला हे माहीत नव्हते की ज्या मुलीला तो इतक्या द्वेषाने नाकारणार आहे, ते त्याचं स्वतःचं प्रेम आहे. मॉडर्न टाउनमधला तो वाडा दिवाळीच्या सकाळच्या पारंपरिक लगबगीने गजबजला होता. पण नंदिनीच्या खोलीतील वातावरण मात्र शोकाकुल होते. ती रात्रभर रडली होती. तिचे डोळे सुजले होते आणि आता सारिका आणि सुलोचना तिला आरशासमोर बसवून तयार करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होत्या. "आई, मी तुला आधीच सांगितलंय की मी चहा घेणार नाही. माझे मन आणि आत्मा दुसऱ्या कोणाचे तरी झाले आहे आणि तू मला कमल साम्राज्याच्या गर्विष्ठ वारसाशी जबरदस्तीने बांधत आहेस. मी खरं सांगते, मी त्या उद्योगपतीच्या चेहऱ्यावर गरम चहा ओतेल. त्याने माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी त्याला ठार मारेन." नंदिनीने बंडखोर आणि दुःखी स्वरात हातातून काजळ पेन्सिल रागाने झटकत म्हटले. तिने तिचा सुंदर पांढरा आणि सोनेरी दिवाळीचा पोशाख घातला होता, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी आणि रागाचा तीव्र भाव होता. "गप्प बस, निर्लज्ज मुली. कमल साहेब, त्यांचे वडील आणि दयाशंकरजी बाहेर दिवाणखान्यात बसले आहेत आणि मुलाचे कुटुंब तर आधीच आलेलं आहे. आज जर तू गोंधळ घातलास किंवा थोडं जरी उद्धटपणे वागलीस तर ताऊजी तुझे पाय तोडून देतील आणि आपली सगळी प्रतिष्ठा धुळीला मिळेल. शांतपणे हा ट्रे घे. नजर खाली कर, चहा दे आणि लगेच परत ये." सुलोचनाजींनी नंदिनीच्या खांद्यावर थाप मारली. एकाने तिला भानावर आणण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या हातात एक जड चहाचा ट्रे कोंबून तिला दिवाणखान्याकडे ढकलले. नंदिनीचे हृदय दुःखाने भरून आले होते आणि तिला सदर बाजारातील बांगड्या विकणाऱ्या आदित्यची आठवण झाली, ज्याला मिठी मारून संपूर्ण जगाविरुद्ध बंड करण्याची तिची इच्छा होती. मोठ्या दिवाणखान्यातल्या आरामदायक सोफ्यावर कमल कुटुंब बसले होते. दयाशंकर आणि कमलचे वडील जुन्या आठवणी आणि व्यवसायाच्या चर्चांमध्ये मग्न होते. पण आदित्य सोफ्याच्या एका कोपऱ्यात इतक्या उदासतेने बसला होता, जणू त्याला एखाद्या शोकसभा कार्यक्रमात जबरदस्तीने आणले गेले होते. त्याने एक अतिशय सुंदर आणि महागडा काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा घातला होता, ज्यामुळे त्याचे रुबाबदार आणि देखणे व्यक्तिमत्व अधिकच घातक दिसत होते. पण त्याच्या कपाळावर रागाच्या खोल रेषा होत्या आणि दयाशंकरजींकडे तोंड करण्याऐवजी त्याचा चेहरा खिडकीकडे होता. "आदित्य बाळा, चेहरा सरळ कर. आज दिवाळी आहे आणि तू असा तोंड फिरवून बसला आहेस. कमल साहेबांचा मुलगा किती उद्धट आणि असभ्य आहे याबद्दल दयाशंकरजी काय विचार करतील? हस आणि त्यांच्याशी बोल." निर्मला देवी आदित्यच्या जवळ झुकल्या आणि दात ओठ खाऊन अगदी हळू आवाजात कुजबुजल्या. "मम्मी, तू तुझ्या जीवाची शपथ घेऊन मला इथे आणले आहेस आणि तुझ्यासाठीच मी या घरात आलो आहे. मी तिच्या घरी आलो असलो पण तरीही मी तिच्या चेहऱ्याकडे बघणारही नाही. माझे डोळे, माझे हृदय, माझ्या हृदयाची प्रत्येक ठोका फक्त सदर मार्केटच्या नंदिनीसाठीच धडधडतो आणि तुमचे वचनभंग होऊ नयेत म्हणून मी हा विधी पूर्ण करायला आलो आहे. माझ्याकडून यापेक्षा जास्त हास्याची किंवा आनंदाची अपेक्षा करू नका. मी आज हे नातं संपवून टाकेन." आदित्यने आपल्या आईला थंड, निर्दयी आणि हट्टी स्वरात उत्तर दिले. मग तो पाठ फिरवून आपल्या फोनच्या स्क्रीनकडे एकटक पाहू लागला. त्याचे हृदय आपल्या प्रेमासाठी तळमळत होते आणि या दिवाणखान्यातील प्रत्येक गोष्टीमुळे त्याला तीव्र चिडचिड आणि गुदमरल्यासारखे वाटत होते. हा छळ संपवून त्याला मोकळे होता यावे, यासाठी तो फक्त वाट पाहत होता. तो थेट जाऊन आपल्या नंदिनीला मिळवण्यासाठी साऱ्या जगाशी लढू शकला असता. त्या क्षणी दिवाणखान्याचा जड दरवाजा हळूच उघडला आणि चहाचा ट्रे घेऊन नंदिनी आत आली. रागाने आणि बंडखोरीने तिने मान खाली घातली होती आणि तिची नजर चहाच्या कपांवर खिळली होती, जेणेकरून ते ट्रे वरून खाली पडू नयेत. अचानक दिवाणखान्यात शांतता पसरली. निर्मला देवी आणि कमल साहेब नंदिनीच्या सौंदर्याने आणि साधेपणाने थक्क झाले, कारण ती खरोखरच एका परीसारखी दिसत होती. पण नंदिनीने या उद्योगपती पाहुण्यांकडे एकदाही वर पाहिले नाही. "ये, मुली, ये." दयाशंकरजींनी असीम प्रेमाने आणि अभिमानाने नंदिनीला हाक मारली. ट्रे घेऊन जाताना नंदिनी स्वतःला आवरू शकली नाही. ती ट्रे तिथेच फेकून द्यावा आणि पळून जावे असे तिला वाटत होते. तिने कमल साहेब आणि निर्मला देवी यांना चहाचा कप दिला आणि मग जड थरथरत्या रागीट पावलांनी त्या सोफ्याकडे गेली जिथे तो गर्विष्ठ प्रसिद्ध मुलगा तोंड फिरवून बसला होता. नंदिनीच्या पावलांचा आवाज ऐकून आदित्यनेही हट्टाने आपली नजर आणि चेहरा दुसरीकडे वळवला, जेणेकरून आपल्या प्रेमाचा अपमान करणाऱ्या त्या मुलीची एक झलकही त्याला दिसू नये. नंदिनी सोफ्याजवळ आली आणि नाराजीने ट्रेमधून चहाचा कप उचलला आणि त्या मुलाच्या चेहऱ्याकडे न पाहता खिडकीबाहेर बघत असलेल्या त्याच्या समोरच ठेवला. "चहा घ्या," नंदिनी ओठ आवळून म्हणाली. थंड, संतप्त आवाजात तिने कसेबसे ते शब्द उच्चारले. तिचा खरखरीत अधिकारवाणीचा आवाज दिवाणखान्याच्या शांततेत घुमत असताना सोफ्यावर बसलेल्या आदित्यला जणू काही 1000 वॉल्टचा विद्युत प्रवाह अंगातून गेल्यासारखे वाटले. क्षणभरासाठी त्याचे हृदय थांबले आणि इतक्या जोरात धडधडू लागले की
जणू त्याच्या बरगड्या मोडल्या. हा आवाज, हा सूर, हा गंध. विश्वातील लाखो आवाजांमध्येही त्याला हा ओळखायला एक क्षणही लागणार नाही. आदित्य एकदम वळला आणि त्याच्यासमोर उभ्या असलेल्या मुलीकडे पाहिले. तिचे डोळे अजूनही रागाने ट्रेवर खिळलेले होते आणि तिचे हात जोरजोरात थरथरत होता. आदित्यच्या हातातून फोन निसटून कार्पेटवर पडला आणि त्याचे खोल धुंद करणारे तपकिरी डोळे आश्चर्य, वेडेपणा आणि एका अविश्वसनीय आनंदाने विस्फारले. नंदिनीने रागाने चहाचा कप पुढे ढकलला. "घ्या, माझा हात थकतोय," नंदिनी चिडचिडीने म्हणाली आणि जेव्हा तिच्या समोरच्या त्या गर्विष्ठ मुलाने कप घेतला नाही तेव्हा तिने प्रचंड रागाने वर पाहिले. सोफ्यावर बसलेल्या त्या माणसाचा चेहरा पाहताच नंदिनीचा श्वास घशातच अडकला. आदित्यचे खोल धुंद करणारे डोळेही विस्फारलेले होते आणि जणू काही चमत्कारच घडला आहे अशा नजरेने तो नंदिनीकडे पाहत होता. नंदिनीचे थरथरते हात चहाच्या ट्रेला लागता लागता थोडक्यात वाचला आणि कपाचा मोठा आवाज होऊन चहा ट्रेवर सांडला. "तू बांगड्या विकणारा? तू आमच्या दिवाणखान्यात काय करत आहेस?" नंदिनी अचानक मोठ्याने किंचाळली आणि मागे सरकून अत्यंत धक्का आणि आश्चर्याने विचारले. दिवाणखान्यात बसलेले दयाशंकरजी, कमलसाहेब, निर्मला देवी आणि सुलोचनाजी सर्वजण क्षणभर स्तब्ध झाले आणि नंदिनी कुणाशी आणि कशाबद्दल बोलत आहे हे त्यांना समजू शकले नाही. आदित्य काही क्षण निश्चल उभा राहिला. विश्वातील हा सर्वात सुंदर विनोद समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या मनात वेगाने सर्व धागेदोरे जुळत होते की ज्या उद्योगपतीच्या प्रस्तावासाठी नंदिनी रडत होती तो दुसरा कोणी नसून कमल कमल साम्राज्याचा हा आदित्य कमल आणि दयाशंकरजींची नात म्हणजे नंदिनी होती. ज्या मुलीला नाकारायला तो आला होता ती नंदिनी होती, जी त्याला त्याच्या जीवाहूनही प्रिय होती. जसा आदित्यला हा सगळा पेच आणि निसर्गाचा हा सुंदर खेळ समजला तसा त्याने मान मागे टाकली आणि तो बेभान होऊन मोठ्याने आणि खळखळून हसू लागला. त्याचे ते मोहक वेडसर हसू संपूर्ण दिवाणखान्यात घुमले, ज्यामुळे दोन्ही कुटुंब अधिकच आश्चर्यचकित आणि गोंधळून गेली. "आदित्य बाळा, हा कसला उद्धटपणा? तू असा का हसतो आहेस? आणि नंदिनी मुली, तू आदित्यला बांगड्या विकणारा कमल का म्हणत आहेस?" दयाशंकरने आपला चष्मा सावरत पूर्णपणे गोंधळून विचारले. आदित्य आपल्या वडिलांची किंवा आजोबांची पर्वा न करता हसत हसत आपल्या जागेवरून उठून उभा राहिला. सरळ न पाहता तो थेट नंदिनीसमोर उभा राहिला, जी अजूनही धक्क्याने थरथरत होती आणि तिला हेच कळत नव्हते की तिचा गरीब बांगड्या विकणारा कमल साम्राज्याचा वारस कसा बनला. आदित्यने आपल्या कुर्त्याच्या खिशात दोन्ही हात घातले आणि नंदिनीच्या आश्चर्यचकित डोळ्यांकडे खोडकर आणि रोमॅन्टिक पद्धतीने पाहत दिवाणखान्यातील सर्वांसमोर एक धाडसी घोषणा केली. "मी तुला सांगितले होते नंदिनी की मी आयुष्यभर तुझ्या मनगटांमध्ये बांगड्या घालेन आणि तुला माझी राणी बनवेन. बघ, माझ्या प्रेमाने मला तुझ्या घरी ओढून आणले." आदित्यच्या धाडसी आणि रोमॅन्टिक शब्दांनी नंदिनीचा चेहरा लाज आणि आश्चर्य आणि आनंदाने टोमॅटोसारखा लाल झाला. त्याने पटकन आपली नजर खाली झुकवली. आत्तापर्यंत हे सगळं नाटक आश्चर्याने पाहत असलेले कमलसाहेब आणि दयाशंकरजी यांना आता सगळी परिस्थिती समजू लागली होती. "बाबा आणि दयाशंकर काका, तुम्ही काळजी करू नका. खरं तर गेल्या आठवड्याभरापासून मी सदर मार्केटमधल्या जयदीपच्या दुकानात बांगड्या विकणारा म्हणून वावरत होतो. फक्त त्या चंचल सुंदरीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होतो आणि मला कल्पनाही नव्हती की तुम्ही लोकांनी माझं लग्न याच नंदिनीसोबत आधीच ठरवून ठेवलं होतं, जिच्या प्रेमासाठी मी काल रात्रीपासून संपूर्ण घर डोक्यावर घेऊन फिरत होतो." आदित्यने आपल्या वडिलांकडे आणि दयाशंकरजींकडे पाहत हसून सगळं सत्य सांगितलं आणि नंदिनीलाही एक मनमोहक हास्य दिलं आणि तिच्याकडे पाहत डोळा मारला, ज्यामुळे दारात उभी राहून ऐकत असलेली सारिका आनंदाने टाळ्या वाजवू लागली. दयाशंकर आणि कमल त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि मग त्यांच्या ओठांवर एक खोल हास्य उमटले. दिवाणखान्यात रेंगाळणारी सर्व घुसमट आणि चिंता क्षणात आनंदी हास्यात बदलली. "हे देवा, तुझे खूप खूप आभार. या मुलांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध कोणतेही नाते लादत नाही आहोत. हे आमच्या मनावरचे ओझे उतरले आहे. ते आधीच एकमेकांना आवडतात. यापेक्षा चांगली दिवाळीची बातमी कोणती असू शकते?" निर्मला देवी आणि सुलोचना यांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली आणि संपूर्ण घर दिवाळीच्या खऱ्या आनंदाने भरून गेले. नंदिनीचे हृदय आनंदाने धडधडले. तिने मोठ्या मनाने पुन्हा एकदा त्या धाडसी आणि प्रेमळ बांगड्या विकणाऱ्याकडे पाहिले, ज्याचे डोळे नंदिनीवरून अथांग आणि खऱ्या प्रेमाने चमकत होते. निसर्गाने त्यांचे प्रेम एका सुंदर आणि संपन्न ठिकाणी आणून ठेवले होते. त्या जादुई दिवाळीच्या सकाळनंतर वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. दोन्ही कुटुंबांची संमती मिळाल्यावर लग्नाची घंटा वाजली. विवाह मंडपात अग्नीच्या साक्षीने जेव्हा आदित्यने नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले
आणि तिच्या कपाळात कुंकू भरले तेव्हा नंदिनीच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले. अखेरीस प्रत्येक मुलीसाठी सर्वात कठीण असलेला निरोपाचा क्षण आला होता. नंदिनीने तिची आई सुलोचना आणि वडील यांचा निरोप घेतला. ती नंदिनीला मिठी मारून जोरजोरात रडत होती. आपल्या लाडक्या मुलीचा निरोप घेताना एका आईचं हृदय तुटत होतं. पण मग आदित्य पुढे आला. त्याने सुलोचनाचे हात आपल्या हातात घेतले आणि अत्यंत आनंदाने म्हणाला, "मम्मी, तुमच्या मुलीला अश्रूंनी निरोप देऊ नका. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या मुलीला या घरापेक्षाही जास्त प्रेम आणि आदर मिळेल. ती फक्त माझी पत्नी नाही, ती माझ्या हृदयाची राणी आहे." आदित्यचा प्रामाणिकपणा आणि नितांत प्रेम पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने पूर्ण अधिकार, हक्क आणि आदराने नंदिनीला आपल्या मिठीत घेतले आणि तो कमलविलाकडे निघाला. कमलविलाची आलिशान शयनकक्ष सुगंधित लाल आणि पांढऱ्या गुलाबांनी आणि मेणबत्त्यांनी सजलेली होती. मंद दिव्यांनी ते ठिकाण एखाद्या स्वर्गासारखे सजलेले होते. आपला पदर ओढून पलंगाच्या मध्यभागी बसलेल्या नंदिनीचे हृदय तिच्या स्वतःच्या हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजाने धडधडत होते. जड लाल साडी नेसून आणि दागिन्यांनी मढलेली नंदिनी आपली बोटे एकमेकात गुंतवत होती. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि आदित्य आत आला. त्याने खोलीला आतून लॉक लावले आणि हळू पलंगावर जाऊन बसला. नंदिनीचा श्वास अधिकच जलद झाला. आदित्य तिच्या समोर पलंगावर बसला आणि हळुवारपणे नंदिनीचे थरथरते हात आपल्या हातात घेतले. "इतकी घाबरू नकोस नंदिनी. तुझ्या जड श्वासांमुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढत आहेत." आदित्य मखमली आवाजात म्हणाला ना अगदी हळूच तिचा पदर उचलला. चंद्रासारख्या सुंदर वधूला पाहताच आदित्यचे मोहक तपकिरी डोळे उत्सुकतेने चमकले. त्याने जवळच असलेली एक मखमली पेटी उचलली, ज्यात हिरे आणि सोन्याने जडवलेल्या नाजूक आणि अनमोल बांगड्या होत्या. आदित्यने हळुवारपणे नंदिनीचे मनगट आपल्या बोटाने धरले आणि तिच्या नाजूक मनगटावर बांगड्या घालू लागला. हिऱ्यांच्या चमकेने नंदिनीचा चेहरा उजळून निघाला. नंदिनीने त्या बांगड्यांकडे पाहिले आणि मग आपल्या दाट पापण्या उंचावून आदित्यच्या डोळ्यात निरखून पाहत हळुवारपणे म्हणाली, "नाही आदित्य, मला या सोन्या हिऱ्या दागिन्यांची तितकी आवड नाही. आजही तुझ्या हातातील त्या साध्या काचेच्या बांगड्यात माझ्यासाठी सर्वात अनमोल आहेत. त्या खूप सुंदर दिसतात, ज्यामुळे माझं मन तुझ्या प्रेमात पडलं." मग तिने लाजत बांगड्यांना स्पर्श केला आणि म्हणाली, "पण मुंह दिखाईच्या निमित्ताने तू मला दिलेली ही पहिली भेट असल्यामुळे मी ही माझ्या आयुष्यात सर्वात अनमोल ठेवा म्हणून नेहमी जपून ठेवेन." आदित्यच्या ओठांवर एक जीव घेणं आणि धुंद करणारं हास्य उमटलं. त्याचं आयुष्य, त्याचा आत्मा त्याच्या समोर बसला होता. आज तिच्यावर त्याचा पूर्ण हक्क होता. आज केवळ तिच्या मनगटावरच नव्हे, तर तिच्या संपूर्ण अस्तित्वावर त्याचा हक्क होता. "ऐक नंदिनी, आजपर्यंत मी तुझ्या मनगटावर भरपूरदा बांगड्या घातल्या आहेत. आता तुझ्यासोबत अजून काहीतरी करायची मला परवानगी दे." आदित्य अत्यंत मोकळ्या आणि प्रेमळ स्वरात कुजबुजला. हे ऐकून नंदिनीच्या अंगावर काटा आला. तिने लाजून आपली नजर खाली झुकवली आणि तिची सुंदर मान आदित्यला दिसू लागली. भावनांच्या खोल सागरातून वाहत आदित्य तिच्याजवळ सरकला. त्याचे मजबूत उबदार हात नंदिनीच्या डोक्यापर्यंत पोहोचले. त्याने हळुवारपणे तिच्या डोक्यावरून तो जड लाल दुपट्टा काढला, जो रेशमी लाटेप्रमाणे जमिनीवर घसरला. प्रेमाने त्याने नंदिनीच्या केसांतील पिना काढल्या. ते रेशमी केस पिना लावून एकत्र बांधले होते, पण पिना काढताच नंदिनीचे विस्कटलेले केस आणि तिचा सुंदर चेहरा आदित्यसमोर अगदी त्याच्या डोळ्यासमोर होता. आदित्यची बोटे आता नंदिनीच्या जड कानातल्यांकडे सरकली. तो एक एक करून ते काढू लागला आणि प्रत्येक वेळी नंदिनीचे शरीर हलकेसे थरथरत होते. जेव्हा त्याने नंदिनीचा हार काढला, तेव्हा नकळतपणे त्याचे ओठ तिच्या नाजूक मानेला स्पर्शले. नंदिनी थरथरली. तिने डोळे मिटले आणि आपले हात आदित्यच्या रुंद खांद्यावर ठेवले. आदित्यने नंदिनीचा चेहरा आपल्या तळहातांमध्ये घेतला आणि तिच्या गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या ओठांवरची लाली अत्यंत तीव्रतेने आणि उत्कटतेने टिपली. त्यामुळे आदित्यची उत्कटता जणू शांत झाली. भावनांच्या अनावर सागरात वाहत त्याचे धगधगते हात हळुवारपणे खाली सरकले आणि नंदिनीच्या नाजूक रेशमासारख्या मऊ कमरेवर स्थिरावले. तिला कमरेतून ओढून त्याने आपल्या मांडीवर बसवले, जणू ती त्याची स्वतःचीच एक पूर्णपणे सोबती बनली होती. आपल्या बोटांच्या वर्तुळात तिच्या अस्तित्वाचा अलौकिक मऊपणा जाणवताच त्याची पकड अधिकच हक्काची आणि तीव्र झाली. आदित्यच्या उत्कट आणि घट्ट पकडीची उष्णता नंदिनीच्या प्रत्येक रोमछिद्रामध्ये शिरताच तिच्या थरथरत्या ओठातून एक मंद धुंद करणारा सुस्कारा बाहेर पडला, ज्यामुळे खोलीतील शांतता प्रणयाच्या एका नव्या जादूने भरली होती. नंदिनी नकळतपणे आदित्यच्या मजबूत खांद्यावरील आपली पकड अधिक घट्ट केली. त्याच्या हृदयाची धडधड आता वाढली होती. त्याचे हात हळुवारपणे पण उत्कटतेने वर सरकले. पुढच्या क्षणी त्याची थरथरती बोटे नंदिनीच्या ब्लाऊजच्या नाजूक दोऱ्यांमध्ये गुंतली. एका आध्यात्मिक अधीरतेने त्याने एकाच हळुवार पण घट्ट झटक्याने त्या ओढल्या.
दोऱ्या सुटताच ते रेशमी पोशाख सैल होऊन तिच्या गोऱ्या खांद्यावरून खाली सरकला आणि नंदिनीची चंद्रासारखी आकृती दिसू लागली. मग आदित्य उत्कटतेने आणि काळजीपूर्वक आदित्यने नंदिनीला फुलांनी सजलेल्या एका मऊ उशीवर झोपवले. त्याच्या डोळ्यातील आपल्या वधूसाठी असलेले अथांग प्रेम स्पष्टपणे जाणवत होते. त्या सुंदर क्षणांच्या अधिक जवळ जाण्यासाठी त्याने आपला शर्टसुद्धा काढला. आपल्या प्रेमाचे जगापासून रक्षण करण्यासाठी त्याने खोलीतील सर्व दिवे बंद केले. आता तिथे फक्त मेणबत्तीचे मंद प्रतिबिंब आणि दोन धडधडणारी हृदये होती. अंधारात त्या सुंदर मिठीत आदित्य नंदिनीच्या अस्तित्वाच्या सुगंधात पूर्णपणे बुडून गेला. कधी आपल्या मखमली बोटांच्या जादूने तर कधी आपल्या तहानलेल्या ओठांच्या स्पर्शाने तो तिच्या प्रत्येक भागाला आपली इच्छा जाणवून देत होता. जी नंदिनी तोपर्यंत लाजाळू होती ती या पुरुषी स्पर्शाच्या उपस्थितीत पहिल्यांदाच भानावर राहिली नाही. तिने अगदी मनापासून आणि आत्म्यापासून तिच्या प्रिय बांगड्या विकणाऱ्याला पूर्णपणे समर्पित केले होते. आदित्यच्या मर्दानी सहवासात, त्याच्या सुगंधात आणि त्याच्या निरपेक्ष प्रेमात वाहून जाऊन नंदिनी स्वतः एखाद्या नदीप्रमाणे वाहू लागली. या सुंदर आणि जादुई स्पर्शात तिच्या शरीराचा प्रत्येक कण तिच्या सोबत्याच्या, तिच्या आदित्यच्या अढळ प्रेमासाठी आसुसला होता. त्या रात्री दोन शरीरच नाही तर दोन आत्मा कायमचे एक होऊन गेले.